कसली मीटिंग? आपल्या गाव कमिटीवाल्याची काही मीटिंग अचानकमध्ये ठरवली सर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चैतन्यमय कोकण या चॅनलमध्ये. आज आपण आपल्या गावातील एक तरुण शेतकरी म्हणजे गावी राहून तुम्हाला काय करता येईल किंवा काय तुम्ही करू शकता. लोक म्हणतात ना गावामध्ये काही नाही आहे, तुम्हाला मुंबईचे ऑप्शन नाही आहे. मुंबईचं एवढं धाकधुकीचं आणि भयानक जीवन आहे ना, म्हणजे शहरात माणूस कोण कुठला कुठे जातो ते कळत नाही. परंतु आपल्याकडे गावामध्ये आपलं पुष्कळ जागा आहे. त्या परकीयांच्या घशात घालण्यापेक्षा तुम्ही आजूबाजूला जर बघाल, जरा दाखव आजूबाजूला. खूप भाज्या आहेत म्हणजे ज्या बनवलेल्या आहेत. ह्या जर आपण जमिनी राखल्या तर ह्या गोष्टी तुम्ही त्याच्यात करू शकता. फक्त तुमच्यात मेहनत करायची, जिद्द पाहिजे, ताकद पाहिजे, धमक पाहिजे, तर तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या करू शकता. आता हा जो आहे ही कोबी आहे ना, कोबी आहे. या साईडला पालक वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या लावलेल्या आहेत. इकडे पण कोबी आहे. तर आज आपण आपल्या गावातल्याच होतकरू तरुणाशी थोडीशी मुलाखत त्याची छोटीशी घेणार आहोत की ह्या गोष्टीसाठी त्यांनी सुरुवात कशी केली. अर्थात त्याचे वडील सुद्धा त्याच्यासोबत आहेत, खूप मेहनत करतात ते. बरं, मी पहिल्यांदा आधी तुझी आधी ओळख करून दे, फक्त नाव सांग. माझं नाव अमोल डोंडुरेवाले, राहणार निगडे, वरचीवाडी. आता ही जी आपण ही शेती केलेली आहे, आता इथं बघण्यासारखं गोष्ट म्हणजे आम्हाला कोबी दिसते, इकडे पालक भाज्या वगैरे. कुठला ह्या साईडला राजमा आहे, त्या साईडला टोमॅटो केलेला, खालच्या साईडला त्या साईडला टोमॅटो आहे, मिरची आहे, मिरचीचंच प्लॉटिंग केलेलं आहे. तो अख्खा मिरचीचा प्लॉट आहे. आता भेंडी, गवार आणि वांगी तिकडे लावलेली आहे. अच्छा, म्हणजे वांग्यांची पण ऑलरेडी झालेली आहेत. वांगी आता ते म्हणजे फुलं पडायला सुरुवात झालेली आहे. आणि त्या बाजूला ते खालच्या साईडला पावटा लावलेला आहे आणि त्या साईडला खाली काकडी लावलेली आहे. काकडी लावलेली. आता काकडी ही असं गोष्ट आहे, तो नेहमी तुम्हाला पावसाळ्यात भेटेल, परंतु पाणी जर का मुबलक अवले असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. किती वर्ष झालीत तुम्ही आता हे करताय? अरे लॉकडाऊन पासून सुरुवातच केली. म्हणजे लॉकडाऊन सुरू म्हणजे झाल्यानंतर गावी स्थायिक झालो आम्ही. गावी जे स्थायिक झाले त्यापैकी हे सुद्धा आहेत. बाहेरच्या साईडला कलिंगड केलेलं आहे, त्या साईडला त्या बाजूला कलिंगण. आता त्या बाजूला पण जागा मिळेल तर तिकडे पण आपण जाऊच. म्हणजे अख्खं जर तुम्ही बाजूला बघाल, हा पूर्ण सर्व हिरवगार केलेला आहे त्यांनी. त्या बाजूला काय चालू आहे, भोपळा होता ना? हो, भोपळा होता. तो पण आपण जातेवेळी त्याची रेकॉर्डिंग करूच. आता जर आपल्याला इथे यायचं झालं तर कसं यायचं लोकांनी? म्हणजे इथून तुम्ही डायरेक्ट देता का कोण आले तर काढून? गावातले येतं ते देतो आणि परत मग भाजीपाला आपण दापोलीमध्ये विकायला जातो. आणि इथे समजा कोण आले तर देऊ शकतो? देऊ शकतो. मग फक्त मला तुझा कॉन्टॅक्ट नंबर एकदा देऊन ठेव, जर आपले सबस्क्रायबर मंडळी जर समजा कोणीकडे आले. कारण खूपशी लोक अशी आहेत मुंबईला राहतात, गावी आल्याच्या नंतर कोणाला फ्रेश भाजीपाला जो आपल्याला पाहिजे तो मिळत नाही. कुठल्या ना गोष्टीचं फवारणी किंवा औषधं वगैरे दिली जातात, त्या गोष्टीचा सगळा भरमार खूप जास्त असतो मुंबईसारख्या ठिकाणी. तर गावाला आल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचं नॅचरल आपल्याला भाज्यापाला किंवा खायच्या असतील तर नक्की इथे संपर्क साधा. तुम्हाला इथे जरी आलात तरी जागेवरती तुम्हाला भाजीपाला हा रास्त दरात मिळेल. फक्त तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला, तसं पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, पण तो सांगतो एकदा. 9004660672. ठीक आहे. आता आपण जाऊया पुढच्या बाजूला, तिकडे एकदा काय केलं ते एकदा दाखव. पोस्ट करतो कुठून आहे इकडे. हां, फिल्टर लावतो. आता हे तुम्ही बघाल तर ह्या ठिकाणी टॉमॅटो आहेत, म्हणजे एकदम हिरवीगार झालेले आहेत. त्या बाजूला ती आहे ती विहिरी. मिरची एकाच पद्धतीची की वेगवेगळ्या? वेगवेगळे. आणि ह्या बाजूला आहे ते कलिंगड. अजून बाजलेली नाही ना? फळ पडले होतं कलिंगड. तुम्ही कोकणात राहून जर मेहनत करणार असाल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी सहज शक्य आहेत. पण तुमची ताकद पाहिजे, मेहनत करणार.
सगळी जमीन तुमचीच आहे? हो. पूर्ण? ते फक्त करायला घेतलं तिकडचं. त्या साईडचा एक करायला घेतलं. कुठला? त्या साईडचा. तिकडे पायवाजी केली. वर तिकडे खाली ते समोर साडी लावली ना. हा. त्याचं आपलं. त्याच्या तिकडे त्या बाजूला. आता बाकी जेवढं कंपाऊंड घातलंय सगळी तुमचीच आहे. या बाजूला कळिंगण झालेले पण आहेत. इकडे दाखव. दुसरी गोष्ट, आता समजा ह्या गोष्टी आपण घराच्या बाजूला लावतो तर माकडांसाठी तुम्ही काय करता? काय नाही असं म्हणजे मच्छी लावली होती पण ते कुत्र्याने आणि मांजराने खाऊन टाकले. मच्छी हा, मच्छीच्या वासाने काहीतरी येत नाही असं म्हणजे शाकाहारी असल्यामुळे ते असं करून येत नाही. येत नाही. आणि दुसरा ऑप्शन काय? दुसरं औषध काहीच करू शकत नाही. मग ते नासधूस करतात की कसं करतात पण काय करणार, जर रानामध्येच काय खायला भेटत नाही ते घराकडे येऊ शकतात. ते लोकांनी पूर्वी कशी लोक ना आजूबाजूला शेती करत होती, म्हणजे घराच्या बाजूला किंवा आणखीन थोडीशी लांब. आजकाल काय झालंय, घराच्या बाजूचीच लोक शेती करत नाही. तर मग ते साहजिक आहे, तो जंगली जे काही जीव आहेत ते आजूबाजूला येतात. जसं बिबट्यांचा धुमाकूळ सगळ्यांना माहितीच असेल, ते येतात आजूबाजूला. तो नुकसान त्यांना होतो, पण तरीसुद्धा जिद्दीने ते उभे आहेत अजूनपर्यंत या क्षेत्रामध्ये. असेच पुढे ही जी आता तुम्ही आजूबाजूला बघताय ह्याच्या अजून डबल टिबल शेती करा, एवढी आम्ही आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि थोडंसं आम्हाला तुमच्या शेतीची माहिती द्या. आणि जे काय भाज्यांवरती कीड किंवा एक माशी येते तर त्याच्यासाठी फळमाशी म्हणतात. हे बघा, आता हे लावलेली तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी दिसतील. हा इथे एक आहे किंवा अख्खा कंपाऊंडवर आहेत. तर आतमध्ये नेमकं ह्याच्यामध्ये तो एक औषध टाकला जातो. आणि जर तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये आता हा ॲक्च्युली इथं आजूबाजूला काय आहे नाही, तरी पण तुम्ही बघाल तर ह्याच्या आतमध्ये बघा, ह्याच्यात माशा आहेत. हे बघा आतमध्ये जे फळमाशी बोलतात ते हे आलेले आहेत. आता त्या बाजूला जर बघाल तर तिकडे खूप दिसतील तुम्हाला. मंडळी काय त्याचं नाव आपलं माळी म्हणून आपला यूट्यूबर आहे कोकणातला. त्याने कुक्कुटपालन जे चालू केलं आहे तर तुम्ही बघाल आता तुमच्या समोरच आहे. हा कोबीचा पाला जो आपण फेकून देतो म्हणजे कचऱ्यामध्ये, त्याचा काही यूजच नाही, परंतु या कोंबड्यांसाठी हा कोबीचा पाला किती उपयुक्त आहे तुम्ही बघा. जर 5 मिनटं जरी उभे राहिला तरी तिथला काही शिल्लक राहणार नाही. निसर्ग आपल्याला खूप देत आहे. जर बघाल तर फक्त तुम्हाला त्या निसर्गामध्ये उतरायचं आहे, त्याच्या निसर्गाच्या सानिध्यात राहायचं आहे. निसर्ग तुम्हाला सगळ्या काही गोष्टी देणार आहे, बरोबर का नाही? फक्त निसर्गामध्ये उतरायचं आहे तुम्हाला, निसर्ग सगळ्या गोष्टी देईल. ऋषी, तू किती लावलेस तुझ्या मागच्या बाजूला झाडं घरं काय आपले हे भाज्या वगैरे? भाजी लाल माठ, हिरवा माठ, मुळा आणि वांगी लावले. अजून एवढंच. नारळाचं झाड आहेत, नारळ, सुपारी आहे. जर तुम्ही कोकणात आलात तर प्रत्येकाच्या घराच्या मागच्या साईडला नारळ सुपारी हे दिसते. आणि ह्या अशा गोष्टी जर असतील तर तुम्ही आता समोरच बघताय, कोंबडी जवळजवळ तिथं काही शिल्लक ठेवतच नाही. झाला मग हा फेकून देण्यापेक्षा तो इथंच काम झालेलं आहे. आतापर्यंत लेट मार्किंग केले. मी भले रेकॉर्डिंग आपलं हे कॅमेऱ्याच्या समोर बोलत होतो, परंतु कॅमेरा हँडल करतेली सुद्धा बॅकग्राऊंडला आपला एक यूट्यूबर आहे, मॅच मुवमेंट विथ ऋषी. म्हणजे फक्त आणि फक्त क्रिकेटचे खूप मोठे फॅन आणि लवर. त्यांच्या चॅनलवरती तुम्हाला त्याच गोष्टी पाहायला मिळतील ज्या फक्त क्रिकेटच्या रिगार्डिंग आहेत. आणि आता ह्या बाजूला जर तुम्ही बघत असाल, ही कारल्याची सुद्धा रोपं लावलेली आहेत. आणि तिकडच्या भागात काय, इकडचा हा कंपाऊंड कोणाचा आहे? हा कोणाचा मधला आहे? अच्छा, पॅड पडली कोणाची बघ. ही टेंडली प्रत्येकाच्या काय बोलतो त्याला आपण तरी, आवाडात ना, आवाडच बोलतो ना, आवाडात असते प्रत्येकाच्या घराघरामध्ये. परंतु या ठिकाणी त्यांनी त्या टेंडलीची बाग केलेली आहे. बघा, हे तुम्हाला दिसत असतील आपल्याकडं.
सगळ्या गोष्टी ह्या कुठं कुठं अवेलेबल असतात, पण त्यांनी त्या गोष्टी शेतीसाठी जर तुम्हाला जोडधंदा हवा असेल तर हा असा करावा लागेल. हा बघा, इकडे मोठ्या कोंबड्या आहेत, इकडे छोटी पिल्लं आहेत. जर तुमच्याकडे शेती असेल तर हे सुद्धा एक चांगला छान आणि मोठा असा सुंदर एक जोडधंदा होतो. आता तुम्हाला ह्या बाजूला दाखवतो. हे काय आहे? शिराली. हे एक शिराली आहे. अरे बापरे, आले आले आले. नमस्कार. तर आपण ज्यांची वाट बघत होतो ते हळूहळू पोचले इथपर्यंत. तर हे आपले वाडीतील, आपल्या गावातील शेतकरी ज्यांनी आता मुंबई सोडून, आता मगाशी आपण जसं त्यांच्या मुलाकडून त्यांची छोटीशी मुलाखत घेतली, तर ते सुद्धा आज उपस्थित झालेले आहेत. बाकी जवळजवळ आम्ही सगळी माहिती घेतली. आज तुमचीच वाट बघत होतो. जरा फक्त तुमचं नाव आणि तुमची ओळख करून द्या, बस. बाकी सगळी डिटेल आपण घेतली आज. माझं नाव धोंडू गणपत रेवाले. मी या गावातला रहिवासी आहे. लहानपणापासून शेती आई वडील करत होते. मी मुंबईमध्ये गेल्यानंतर व्यवसाय यामध्ये उतरलो आणि माझे व्यावसायिक गुरु माझ्या गावातले सुपुत्र अनंत कृष्णा पाते याने एक सहकार्याचा हात मला माझ्या पाठीवरती ठेवला आणि पुढे जाण्याचं मार्गदर्शन केलं. आणि मुंबईमध्ये फार मी मोठा झालो. मुंबईमध्ये करोनाच्या काळामध्ये काय करायचा हा मोठा प्रश्न होता आणि गावी येऊन शेती करायला लागलो. परंतु पारंपरिक शेती न करता मी वेगवेगळ्या प्रकारची शेती करायला लागलो. मग भाजीपाला असेल, कलिंगड असेल. मग इथले जे काही स्थानिक शेतकरी असतील त्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन करून विषमुक्त शेती सुभाष पालेकर यांचा मी कोर्स केलेला पनवेलमध्ये 5 दिवसाचा. आणि त्याच्यामधून मी गावी येऊन विषमुक्त शेती, कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता ऑर्गॅनिक पद्धतीचं किंवा सेंद्रिय शेती अशा पद्धतीचं मी शेती करत असतो ना. आज आमची भाजी दापोलीमधले 500 शेतकऱ्यांना एकत्र घेऊन दापोली ग्रामोद्योग संघटना आम्ही कंपनी स्थापन करून एक मोठी संघटना आम्ही स्थापन केलेली आहे. आणि इथल्या जे काही शेतकऱ्यांना विक्रीचा मोठा अडचण निर्माण होते, त्या अडचणीतून आम्ही त्या लोकांना बाहेर काढतो आहे. आज आमची भाजी पुणा, कोल्हापूर, मुंबई अशा ठिकाणी आमची भाजी जात असते. वाशिम मार्केटला देखील आमची भाजी जात असते. आणि अशा पद्धतीने इथला जो काही शेतकरी आहे तो सुजान सुफलम कसा होईल याच्या पद्धतीने आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो. कुठल्याही शेतकऱ्याची कुठल्याही अडचणी असतील त्याच्यासाठी आम्ही धावून जात असतो आणि त्यांना मोलाचं सहकार्य करून पुढे घेऊन जाण्याचा आमचा मोठा ध्येय आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरं, जे मी जसं याच्या आधी पण आपण मीटिंगमध्ये बोललेलो होतो, आज तरी मुद्दामून मी आठवण करून देतो त्या गोष्टीची. कारण गावातली जमीन ही परक्यांच्या घशात घालण्यापेक्षा जर तुमच्यात थोडीशी जरी ताकद असेल ना, तर ही काळी माती सोनं देणार आहे तुम्हाला. पण ती ताकद हवी तुमच्यात, किंवा ती जिद्द पाहिजे. आज पुन्हा एकदा आपल्या यूट्यूबसारख्या माध्यमातून अजूनही लोक जमिनी विकत आहेत, ते तुम्हाला माहिती आहे. अजून काही लोक त्या मार्गावरती आहेत, म्हणजे पैसा हाच त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. अशा लोकांना किंवा अशा वृत्तीला कायमचं ठेसून तर काढू शकत ना आपण, कारण का तर ते आपल्या रक्तातले नाही आहेत. असतील आजूबाजूचं तर आपण समजू शकतो, पण म्हणजे अशी वृत्ती आहे. तर ह्या वृत्तीला आळा घालण्यासाठी म्हणा, किंवा त्यांना एक छोटंसं काय संदेश द्याल आपण? बघा, आपली जे काही जमीन आहेत त्या वाढवल्याने त्यांची देखील गरिबी होती, पण त्या कालावधीत त्यांनी न ठेवता पुढच्या पिढीसाठी त्यांनी राखून ठेवलेली आहे. मग आपण ती का विकावी? आपण न विकता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जर झाडं लावले आपण, तर त्या झाडातून लाखो करोडो रुपये आपण कमवू शकतो. आज जरी आपण मुंबईमध्ये राहत असेल तर इकडे आपण बांबूची जर लागवड केली, एका वर्षामध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न होऊ शकतं. साग आहे, त्याच्यानंतर कोकणामध्ये 1 नंबरचं उत्पन्न ते म्हणजे सुपारी. पाण्याची जर का व्यवस्था असेल, आज सरकार आपल्याला विहीर किंवा बोरिंगसाठी पैसे अनुदानामधून देत असतं. मग त्याच्यामधून जर का आपण हे केलं तर सुपारीचं 1 नंबरचं उत्पन्न आहे. मग ते याची आपण लागवड करू शकतो. काजू असेल, साग असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे अनेक झाडं आहेत की एका झाडाचं एक फळ 1000 रुपये किलोनी जाऊ शकतं. अशा पद्धतीचं. पण आपण त्याच्यावरती अभ्यास करत नाही आणि फक्त आपण कांगावा घेतो की बाबा हे होत नाही, ते होत नाही. अडचणी अनन्य आहेत. म्हणजे जसं मला देखील वानर आहेत, केलटे आहेत, त्याच्यानंतर रानडुकर आहेत, वगैरे वगैरे अशा प्रकारचे अनेक संकटं येत असतात. पण त्या संकटावरती मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न जो करतो तोच पुढे जाऊ शकतो. जसं लोकमान्य टिळकांना देखील अडचणी आले, श्रीकृष्णाला देखील अडचणी आल्या. मग त्यांनी जर काय तिथेच थांबले नाहीत,
मग ते पुढे कसे गेले याचा मार्ग त्यांनी शोधला. तसाच पद्धतीने आपण देखील शेतकऱ्याने आज जसं शहर डेव्हलपमेंट असेल तसं खेडेगाव जर का डेव्हलपमेंट करायचं असेल, आपली उन्नती जर का साधायची असेल आपल्याला, तर अशा वेगवेगळ्या प्रकारची शेती करायला पाहिजे. पारंपरिक शेतीमध्ये न अडकता वेगवेगळ्या प्रकारची शेती करून ती प्रोसेसर युनिट जर का तुम्ही छोटे मोठे जर का टाकले तर त्याच्यापेक्षा जास्त फायदा होऊ शकतो. आज माझ्याकडे जे काही भाजी आहे ही जर का भाजी मी ओली भाजी ताजी काढून जर आम्ही विकत असतो, परंतु आता मी नवीन एक टेक्निकल हे केलेलं आहे की ती भाजी प्रोसेसर जर करून आपण ती जे काय सुकवून जर का हे केले तर त्याला जास्त दर मिळू शकतो. आणि जसं- पुढे आमचं ध्येय आहे की बाहेरच्या देशामध्ये देखील आमची इथली पिकलेली भाजी किंवा आम्ही जे काही शेतकरी आहोत त्यांनी पिकवलेल्या भाज्या असतील, फळं असतील, ती बाहेरच्या देशात देखील आमचं विकण्याचा आमचा मानस आहे. जसं की ते वाटाणा आहे किंवा तुम्ही एक जर मॅगी बघाल तर मॅगीमध्ये बऱ्यापैकी सुकवलेल्याच भाज्या असतात, पण हे आपल्या लक्षात येत नाही. आता जसं तुम्ही म्हणालात ना की जागा जमिनी विकण्यापेक्षा आता हे तुमच्या बाजूला एक कोकलम दिसतोय, हे तुम्हाला जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत ते म्हणजे काय तुम्हाला त्याला काय द्यायचं नाही आहे. सुरुवातीचे फक्त काही वर्ष त्याला जपायचं आहे, त्याच्यानंतर ते तुम्हाला फळ नक्की देणार आहे. देत असतं. तर अण्णांनी खूप चांगली अशी त्यांची माहिती दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि जसं मगाशी मी अमोललासुद्धा म्हटलं की पुढच्या वाटचालीसाठी आता जे आजूबाजूला मी जागा बघतोय, मी तेच म्हटलं की त्याला की ही जी जागा आहे ना ह्याच्या डबल का टिबल होऊ द्या, तर जी लोक जी जमिनी विकतात ना त्यांच्या नजरेत ही गोष्ट दिसली पाहिजे. आपल्याला कोणाच्या नजरा किंवा काय ज्या काही गोष्टी आहेत ना त्या लागल्या काय फरक पडत नाही का, तर लागल्या तर कमसे कम त्यांना तरी जाणीव होईल बाबा हा यार हा काहीतरी करतोय माणूस. तर मी म्हणतो त्यांना पण ह्या गोष्टी दिसून याव्यात आणि ज्या वाईट मार्गाला तुम्ही चालल्यात त्यापेक्षा ह्या अशा सोज्वल आणि सुंदर मार्गाने आपलं गाव, आपलं घर आणि देश हा जरा लांब झाला, परंतु आपलं घर आणि गाव हे जरी तुम्ही सुजलाम सुफलाम केलात तर आपोआप आपला देश, आपलं राज्य हे सगळं सुजलाम सुफलाम होणारच आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आपल्या चॅनलमार्फत. अशीच उत्तरोत्तर तुमची प्रगती होत राहो. खूप खूप धन्यवाद दिला त्याबद्दल. धन्यवाद, थँक्यू. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. अर्थात अजून थोडासा भाग बाकी आहे, तो जाता जाता तुम्हाला मी दाखवेनच. तर आता तुर्तास थांबतोय. धन्यवाद. काय हा जो मी मगाशी म्हटलं तुम्हाला भोपळा, हा सुद्धा एका बाजूला लावलेला आहे आणि ह्या बाजूला ही नारळाची झाडं. मगाशी येल्लो कलरचं झाड नारळ बघितलं रे मी, तीच आहेत नाही? तो काय त्या बाजूला आहे. तर कुठल्या प्रकारचं नारळ आपल्याला पण माहीत नाही. ऑरेंज हां, ऑरेंज ड्राफ्ट. काकडी मी ह्या बाजूला काकडी लावलेली आहे.